नमस्कार शेतकरी मित्रांनो, हर्मन 99 या सफरचंदाच्या व्हरायटीची लागवड आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये उष्ण हवामानामध्ये करू शकता। शेतकरी मित्रांनो, या हर्मन 99 या व्हरायटीसाठी थंड हवामानाची गरज नाही। आपण उष्ण हवामानामध्ये याची लागवड करू शकता आणि एकरी कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये प्रतिवर्ष आपल्याला या लागवडीपासून मिळू शकतात। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, चला तर मग पाहूया। शेतकरी मित्रांनो, हर्मन 99 या सफरचंद जातीला फुलांसाठी थंड हवामानाची आवश्यकता नसते आणि फळ सेटिंग साठी सुद्धा थंड हवामानाची आवश्यकता नसते। शेतकरी मित्रांनो, हॉट क्लायमेट ॲपल म्हणजेच उष्ण हवामानात येणाऱ्या सफरचंदाची व्हरायटी ही हरिमन शर्मा यांनी शोधून काढलेली आहे। शेतकरी मित्रांनो, हर्मन 99 या सफरचंदाची लागवड केल्यानंतर 2 वर्षांनंतर फळं सुरू होतात। तिसऱ्या वर्षी आपल्याला याची फळं मिळण्यासाठी सुरुवात होते। हर्मन 99 या सफरचंदाची लागवड आपण डिसेंबर ते जानेवारीमध्ये करू शकता। त्याचबरोबर लागवड करताना 1 बाय 1 मीटरचा खड्डा आपल्याला घ्यायचा आहे। या खड्ड्यामध्ये निघालेल्या मातीमध्ये आपण शेणखत, त्याचबरोबर गांडूळ खत, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट याचा वापर करून मातीमध्ये मिक्स करून, त्याचबरोबर चांगला कुजलेला पालापाचोळा तळाशी टाकून ही खड्डे बुजवून घ्यायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, हर्मन 99 या सफरचंदाला आपण हॉट क्लायमेट ॲपल सुद्धा म्हणू शकतो, कारण हे ॲपल म्हणजे सफरचंद उष्ण हवामानामध्ये वाढणार आहे। शेतकरी मित्रांनो, हर्मन 99 ही सफरचंदाची जात 45 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा याचा विकास होतो। याची लागवड पद्धत जर पाहिली तर 8 बाय 12 फूट या अंतरावर आपण लागवड करू शकता। त्याचबरोबर याचं उत्पन्न हे लागवडीनंतर 2 वर्षानंतर सुरू होतं। एका फळाचं वजन 250 ते 300 ग्रॅम पर्यंत मिळतं। एकरी 400 रुपये बसतात। शेतकरी मित्रांनो, 5 वर्षानंतर 50 ते 70 किलो उत्पादन प्रति झाडापासून आपल्याला मिळू शकतं। याची लागवड आपण मुरमाड किंवा हलक्या जमिनीमध्ये करू शकता। याची चव, कलर, साईज अगदी हिमाचल सारख्या सफरचंदासारखी असते, परंतु आपल्या इकडलं सफरचंद हे हिमाचलकडल्या सफरचंदापेक्षा गोड असतं, कारण आपल्या जमिनीमध्ये पोटॅश जास्त आहे आणि हे सफरचंद जे आहे ते उष्ण हवामानामध्ये तयार होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला तिसऱ्या वर्षी 4 ते 5 किलो माल हा प्रत्येक झाडापासून मिळणार आहे। त्याचबरोबर चौथ्या वर्षी 10 ते 15 किलो सफरचंद हे प्रति झाडापासून मिळणार आहेत। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, 5 वर्षानंतर 50 ते 70 किलो उत्पन्न हे प्रति झाडापासून आपल्याला सफरचंदाचे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, डिसेंबर महिन्याच्या शेवटी याची नैसर्गिक पानगळ होते। जानेवारीमध्ये फ्लावरिंग सुरू होतं। साधारणपणे 4 ते 5 महिन्यात फळ तयार होतं। जून महिन्यात ॲपलची फळं आपल्याला मिळतात। पानं खाणारी अळी याचा प्रादुर्भाव आपल्याला याच्यावरती पाहायला मिळतो। याच्या नियंत्रणासाठी आपण प्रोफेक्स सुपर 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। त्याचबरोबर याच्यावरती थ्रिप्स या किडीचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो। याच्यासाठी आपण निंबोळी अर्क किंवा सुपर कॉन्फिडॉर किंवा ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर आपण या ठिकाणी करू शकता। त्याचबरोबर काळी बुरशी याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रादुर्भाव पाहायला मिळतो। तर या बुरशीच्या नियंत्रणासाठी ब्लू कॉपर या बुरशीनाशकाची आपण फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे लागवड केल्यानंतर या सफरचंदाच्या झाडावर जास्त काही कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत नाही। थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला केसाळ अळी, थ्रिप्स आणि बुरशीचा काळी बुरशी याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, सफरचंदाची लागवड ही आपण डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान करू शकता। शेतकरी मित्रांनो, सफरचंदाची लागवड केल्यानंतर आपल्याला झाडांची वाढ चांगली होण्यासाठी आपण विद्राव्य खतांच्या फवारण्या घेऊ शकता। यामध्ये विद्राव्य NPK 19-19-19 100 ग्राम अधिक मायक्रोला 40 मिली अधिक साफ हे बुरशीनाशक, 30 ग्राम अधिक प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे।
शेतकरी मित्रांनो, वाढीच्या अवस्थेमध्ये आपण 19-19-19 80 ते 100 ग्राम अधिक मायक्रोला 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. प्रति 25 ते 30 दिवसाच्या अंतराने आपण याची फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला फ्लावरिंग सुरू झालेलं दिसेल त्यावेळेस 12-61-0 80 ग्रॅम अधिक मायक्रोला 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. त्याचबरोबर फळं मोठी होत असताना 0-52-34 100 ग्राम अधिक मायक्रोला 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. त्याचबरोबर फळांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 0050 100 ग्रॅम अधिक मायक्रोला 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. याच्यामुळं आपल्या सफरचंदाच्या फळाला कलर हा खूप चांगला मिळणार आहे आणि टेस्ट सुद्धा चांगली मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सफरचंदाची आपल्या शेतामध्ये लागवड करायची आहे. तर यासाठी आपल्याला रोपं कुठून घ्यायची, तर शेतकरी मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो, त्या ठिकाणाहून आपण रोपं मागवू शकता. शेतकरी मित्रांनो, उष्ण हवामानामध्ये वाढणाऱ्या सफरचंदाची लागवड आपण करून एकरी 4 ते 5 लाख रुपये यापासून उत्पन्न खात्रीशीरपणे मिळवू शकता. आणि एक वेळ ही बाग लावल्यानंतर आपण 25 ते 30 वर्षापर्यंत सलगपणे याचं उत्पन्न घेऊ शकता किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजेच 50 वर्षापर्यंत आपण याचं उत्पन्न घेत राहू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण या फळबागेच्या लागवडीनंतर वाढीसाठी 10-26-26 या खताचा सुद्धा वापर करू शकता. त्याचबरोबर 14-35-14 12-32-16 यासारख्या खतांचा वापर या फळबागेच्या वाढीसाठी आणि भरपूर उत्पन्न मिळण्यासाठी करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण जरूर कमेंट करा. शेतकरी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.